हॅलो मित्रांनो, स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलमध्ये वाईब विथ आदी. तर आज आपण गणपती बाप्पांचं डेकोरेशन करणार आहे. आज 26 तारीख आहे, हरतालिका आहे आज. तर उद्या गणपती येणार आहेत म्हणून आपण म्हणलं आजच डेकोरेशन करावं. किती लागणार आहे वेळ, एका दिवसात होऊन जाईल म्हणून इतके दिवस टाइमपास केला, काही केलं नाही. या टेबल तसं माझं बरेच आवरून झाला आहे. तर अजून आवरणार आहे आणि थोडे मॅट्स वगैरे लावून, म्हणजे नाही का, शेतकऱ्याची थीम करायची यावेळेस आपल्याला डोक्यात आहे. तर आपण शेतकऱ्याची थीम करणार आहे. आणि आज हरतालिकेची पूजा आहे म्हणून माझी मम्मी इथं हरतालिकेची पूजा करते. बघू शकता मित्रांनो, ते म्हणजे नाही का मातीने शिवलिंग वगैरे बनवायचं असतं. मित्रांनो, आता मी पोटमाळ्यावर चढत आहे. आमचं जरा सामान खाली जास्त झालंय, ते वरती ठेवायला आणि वरचं काही काही सामान लागतंय ते काढायला. अभी मजा आएगा ना भिडो. तर तुम्हाला माहिती आहे मित्रांनो, मी आत्ता पोटमाळ्यावर चढलो होतो. तर त्यातून मला पोटमाळ्यावर चढल्यावर नाही का हे भेटलं, जरा डेकोरेशनच्या माळा, फुलं, परत पडदे वगैरे, ते बॉक्सेस आणि या पिशवीमध्ये. थांबा तुम्हाला दाखवतो. हे बघा, याच्यामध्ये सगळं सामान आहे. लक्ष्मीचं पण सामान आहे, आमच्या घरी लक्ष्म्या पण बसतात त्यामुळं हे जरा फ्रेम. तर मित्रांनो, बघू शकता मी टेबल वगैरे आवरून बाजूला पडदे आणि लाइटिंगच्या माळा वगैरे लावून घेतल्यात. आमच्याकडे वेगळे वेगळ्या रंगाचे पडदे आहेत त्यामुळे लावून घेतलेत तसे. आणि आता मम्मी पण थोडेसं माझ्याकडून चुकी झाली तर ती नीट करायला वरती चढली आहे. आणि मग हे झाल्यावर तुम्हाला या सरफेसवर आम्ही जे काही डेकोरेशन करणार आहे ते पण दाखवू आणि मग एक फायनल टच असेल तो पण दाखवू. त्यामुळे शेवटपर्यंत बघत राहा माझा आजचा व्लॉग. खूप मजा येणार आहे मित्रांनो तुम्हाला. तर मित्रांनो, बघू शकता इथं माळा वगैरे लावायचा कार्यक्रम चालू आहे. आत्ता लावून झालेत माळा, म्हणजे अर्ध्या लावून झाल्यात, लावतोय आता. बघू शकता इथं थोड्याशा लावलेले. मम्मी पण माझी खूप हेल्प करते आणि माझी बहीण छोटी बघा ती तर किती हेल्प करते. आता शाळेतून आली आहे, लगेच जेवण करून कामाला लागली ती. तर माळा लावून झाल्यावर पण एकदा तुम्हाला लुक दाखवतो, बघत राहा माझा व्हिडिओ. बघू शकता माळा लावता लावता मी नेता बनले. आता फुल हारवेर घालून फिरतो इकडं तिकडं सगळीकडं. मम्मी काम करायला लागली आणि मी फिरायला लागलोय. कैसे कैसे लोग रहते हैं यार यहाँ पर. मित्रांनो, आता म्हणलं लाइटिंगची माळ लावावी, पण बघितलं तर काय लाइटिंगच्या माळेचा गुत्ता झालाय. थांबा तुम्हाला पण दाखवतो. हे बघा माझी मम्मी सोडवतीये, एकदम जास्त गुत्ता झालाय. मी पण सोडवत होतो पण आता म्हणलं एक व्हिडिओ घ्यावा. मित्रांनो, आपलं मखर म्हणजे जे छत असणार आहे आणि गणपतीच्या डोक्यावरचं जे छत आहे ते तयार झालेलं आहे. मी त्याचा तुम्हाला व्हिडिओ दाखवतो. ते बघू शकता मित्रांनो, आपलं असं असणार आहे छत. आणि मखर लाईट बंद झाल्यावर बघू शकता किती एकदम छान वाटत आहे मित्रांनो ते. तर मित्रांनो, तुम्हाला जसं माहिती आहे छताचं आमचं ऑलमोस्ट सगळं डेकोरेशन झालं होतं. मी तुम्हाला लाइटिंग वगैरे पण लावून दाखवली. तर आता बघू शकता आम्ही खालचं पण डेकोरेशन केलंय, तुम्ही नीट बघा. हे बघा घर वगैरे, गोमाता, मेंढीपाल काका वगैरे. हे रथ बनवलंय आम्ही, रथ टाईप. थोडंसं म्हणजे नाही का गावाकडचा फील यावं म्हणून शेतकरी वगैरे लावले इथं जरा. तोफा वगैरे दिल्यात, महाराजांची तोफा वगैरे लावल्यात. आणि इथं घर वगैरे लावले, श्रीकृष्णांचा मोरपीस लावलाय. लाकूड तोड्यासुद्धा आहे इथं, प्राण्यांची मीटिंग चालू आहे. आणि अशी थीम बनवली आहे, म्हणजे नाही का एकदम हे घोषणा देत आहे वगैरे असं, अशा टाईपमध्ये केलंय. तर तुम्ही बघू शकता सगळं डेकोरेशन आमचं कसं झालंय. फक्त आता त्यात मिस्ट मेकर मशीन एक राहिली, ती लावू आम्ही उद्या सकाळी लावू. मित्रांनो, तुम्ही जाऊंगी मैं, माय लाईफ माय रूल. बघू शकता हे कार्टून बघा, हे बघा, हे बघा, नंगे बुंगे हिंडतात ते. The next day. तर मित्रांनो नमस्कार, मी तुमचा आदित्य. तुमचं आता हा व्लॉग मागच्या व्लॉगचा शेवटचा पार्ट आहे गणपतीच्या डेकोरेशनचा. तर तो तुम्हाला नीट दाखवून घेतो. पूर्ण डेकोरेशन झालेलं आहे इथं, बघू शकता तुम्ही. थांबा, हे बघू शकता मित्रांनो आपले शेतकरी दादा, हे गाव माता वगैरे. फायनल डेकोरेशन झालेलं आहे. बैलांना इथं चारा दिलेला आहे, भाजीवाला वगैरे शेतकरी टाईप. आणि मी ते तुम्हाला म्हणलेलं मिस्ट मेकर मशीन जी लावणार आहे ती लावलेली आहे. हे बघू शकता, तुम्हाला लावून दाखवतो. थांबा, बघू शकता ह्याचा धूर म्हणजे एक नंबर होतो मित्रांनो. ह्याच्यात कासव वगैरे आहे, प्राणी. हे तुम्हाला फायनल लुक कसं वाटतंय मित्रांनो ते तुम्ही सांगा, कमेंट्समध्ये नक्की सांगा. आणि आपले बाप्पा तिथं विराजमान होणार आहेत. तर कसं वाटतं हे लुक तुम्हाला ते कमेंटमध्ये नक्की. गणनायकाय गणदैवताय.
तर मित्रांनो स्वागत आहे तुमचं आजच्या माझ्या ब्लॉगमध्ये. आणि आता बाप्पांचं आगमन तुम्हाला आजच्या ब्लॉगमध्ये दिसेल. तर मी चाललो आता दुर्वा आणायला. चला तुम्हाला दाखवतो आमच्या इथं कुठं दुर्वा भेटतात. मित्रांनो बघू शकता मी दुर्वा तोडत आहे. काय झालं भाऊ? मित्रांनो बघू शकता मी खूप मेहनतीने 2 पेंड्या तयार केलेले दोऱ्याने. आणि थांबा तुम्हाला एक जादू दाखवतो. माझ्या मित्रांनी जुगाड करून त्याला पत्त्याने बांधता येतो. बघू शकता. कितने तेजस्वी लोग हैं हमारे पास, कितने शानदार विचार रखते हैं. आणि हे बघा इथं थांबले असंच तोंड वर करून. मित्रांनो तुम्हाला माहिती आहे आज घरी गणपती बाप्पांचं आगमन होणार आहे. तर त्यासाठी उकडीचे मोदक करणार आहे माझी मम्मी. तर मम्मी म्हणली नारळ फोडून दे. मग चला नारळ फोडूया आणि तुम्हाला आतमधला नारळ दाखवूया. ठीक आहे मित्रांनो. तर मित्रांनो बघू शकता आत्ता मी नारळ फोडला इथं बाहेर जाऊन घरामधून. बघू शकता पाणी पण निघालं आहे. सारणासाठी 1 नंबर नारळ आहे. एकदम पांढरा पांढरा. आता मी खवणार आहे नारळ ते पण तुम्हाला दाखव. तर बघू शकता मित्रांनो मी आत्ता खोबरं खिचलं आहे आणि गुळसुद्धा बारीक केलं आहे मोदकाच्या सारणासाठी. शेवटपर्यंत बघा. आज खूप मजा येणार आहे गणपती आगमनच्या दिवशी. ठीक आहे मित्रांनो. मित्रांनो बघू शकता इथं अशा ठिकाणी गणपती बाप्पाला अर्पण करायचे मोदक तयार झालेले आहेत. किती छान दिसत आहेत बघू शकता. तर मित्रांनो बघू शकता आता मी गणपती बाप्पांना जे चांदीचे भांडे आहेत मम्मीने ते धुवून दिलेत. आता मी पुसायला बसलोय. बघू शकता इथं पुसून ह्याच्यात ठेवणार आहे. पुसल्यानंतर तुम्हाला एक दाखवतो एकदा. ठीक आहे मित्रांनो बघत राहा माझा ब्लॉग. तर मित्रांनो बघू शकता आमच्याकडं 3 धातूंचे भांडे अवेलेबल आहेत. चांदी, तांब्या आणि पितळ. तर माझ्या मम्मीने सगळे भांडे धुवून दिले आणि मी सगळे पुसून एका भांड्याच्या जाळीत भरून ठेवलेले आहेत. हे सगळं गणपती बाप्पाला वापरणार आहे. तुम्ही बघू शकता किती छान दिसत आहेत. तर पुढं बघा आम्ही पूजा वगैरे कशी मांडतो. तर मित्रांनो तुम्हाला जसं माहिती आहे आता मी आवरून बसलोय. माझा मित्र पण आलेला आहे इथं. आता आम्ही गणपती आणायला जाणार आहे. तुम्हाला सगळं दाखवणार आहे मित्रांनो. आम्ही गणपती बाप्पा घेऊन येताना ते सगळं फुटेज दाखवणार आहे. आणि जे डेकोरेशन केलंय त्याच्यावर मूर्ती तर 1 नंबर दिसणार आहे. त्यामुळं हा व्लॉग पूर्ण बघा आणि आनंद घ्या गणपती स्थापनाची. मित्रांनो आता चाललो आहे गणपती बाप्पा आणायला चालतच. कारण की आमच्या कॉलनीमध्येच गणपती बाप्पांचे स्टॉल लागलेले आहेत. तर चला मित्रांनो तिथं भेटतो. मित्रांनो बघू शकता आमची मूर्ती. संपूर्ण जगाला तुझ्या रूपाचा रंग दिला देवा. जगण्याला प्रेमाच्या तुझा सुगंध दिला देवा. संपूर्ण जगाला तुझ्या रूपाचा रंग दिला देवा. जगण्याला प्रेमाच्या तुझा सुगंध दिला देवा. फुला फुलातून देतो संदेश आम्हाला देवा. जगावे लोकांसाठी आदेश तुझा हा देवा. माणुसकीचा मंत्र दिला, प्रेमाचा पावन ग्रंथ दिला तू. दिला आम्हाला तू कुलराजा, धन्य झालो देवा. संपूर्ण जगाला तुझ्या रूपाचा रंग दिला देवा. जगण्याला प्रेमाच्या तुझा. तर मित्रांनो तुम्हाला जसं माहिती आहे आत्ताच आम्ही बाप्पांची मूर्ती आणली आणि तिला देवघरात ठेवली आहे. थांबा तुम्हाला दाखवतो. ही बघा आपल्या बाप्पांची मूर्ती. आपण त्यांचं तोंड झाकून ठेवलेलं आहे. आपण ते तोंड तुम्हाला पूजेच्या वेळेस दाखवू. तर मित्रांनो प्लीज बघत राहा. एकदम सुंदर तुम्हाला खूप मजा येणार आहे मित्रांनो. ही आमच्या मित्राची मूर्ती आहे गणपती बाप्पाची. तर मित्रांनो बघू शकता आमच्या मित्राच्या घरी आत्ता आरती झाली आहे. मित्राने आम्हाला प्रसाद द्यायला आलेला आहे. तर या मित्राच्या पण चॅनलला सबस्क्राईब करा. मगर क्यों? तर मित्रांनो आता मम्मीला म्हणलं मी मोदक बनवायला मदत करू का. मम्मी म्हणली तुला येणार नाही. मी म्हणले एक तरी करू दे. म्हणून मित्रांनो मी खूप कष्ट घेऊन हा मोदक बनवला आहे. बघू शकता तुम्ही कसा झाला आहे. आता मला माहीत नाही पण बाप्पांना सगळ्यांचेच मोदक आवडतात. सो मी बनवलं आहे माझ्या प्रयत्नाने. मस्त जोक मारा रे. या हात सगळे हलकट हात. मित्रांनो मी तुम्हाला आमच्या बाप्पाचं तोंड दाखवतो. हे बघू शकता मित्रांनो किती छान.
तर मित्रांनो तुम्ही आत्ता बघू शकता माझी आत्ताच गणपती बाप्पांची पूजा केली. तर चला आता आरती करू. करता दुःख हरता वार्ता विघ्नाची दुर्वी पूर्वी प्रेम कृपा जयाची सर्वांगी सुंदर उदिशेंदुराची. मित्रांनो आत्ताच आरती झाली आणि माझी बहीण प्रसाद वाटायला गेली होती, आता आली आणि बघा प्रसादावर तुटून पडली. 2-2, 3-3 हातात मोदक घेते ती. बघू शकता. गजब बेइज्जती है. तर मित्रांनो आता आपली आरती वगैरे सगळी झालेली आहे. गणपती बाप्पाचा प्रसाद सुद्धा खाऊन झालेला आहे. मूर्तीची स्थापना सुद्धा झाली आहे. सो मी आजचा व्हिडिओ इथं स्टॉप करत आहे. तर तुम्हाला मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये सांगा. थँक्यू.